गुड मॉर्निंग एव्हरीवन. इथे झालेली आहे सकाळ आणि आज आहे संडे. तर खूप दिवसापासून मला एक गोष्ट घ्यायची होती, ती काय आहे मी पुढे सांगते. तर सकाळी मी नाश्ता वगैरे केला आणि बऱ्यापैकी कामं आवरून आम्ही बाहेर निघालो होतो तर फर्निचर घेण्यासाठी. तर मला एक छोटंसं स्टोरेज असं होतं जिथे मी माझा लॅपटॉप ठेवून म्हणजे काम करू शकते किंवा मग त्याच्यामध्ये माझे कपडे पण थोडेफार बसतील आणि मी टी व्हीच्या खाली ते ठेवू शकते. अशा हाईटने मला हवं होतं. म्हणजे खूप दिवस झाले मी आता उभं राहून काम करते. म्हणजे माझा 9 to 5 जॉब आहे, वर्क फ्रॉम होम आहे. तर जर बेडवरती बसून किंवा कुठे असं खाली बसून काम केलं तर बच्चू लॅपटॉप ओढते किंवा मग बटन्स वगैरे दाबते किंवा खूप त्रास देते. त्यामुळे मग खाली बसून मला काम नाही करता येत. इतके दिवस मी वरती कडप्प्यावरती लॅपटॉप ठेवून उभं राहून काम करत होते. मग त्यामुळे पाय वगैरे खूप जास्त दुखत होते. म्हणून विचार केला आता घेऊनच टाकूया आपण. आणि मग ते घेतलं आणि त्या माणसांनी घरी वगैरे आणून दिलं ते कॅबिनेट जे स्टोरेज होतं ते. आणि मग घरी आल्यानंतर घरी येताच ॲक्च्युली मी भाजी वगैरे घेऊन आले होते. घरी आल्यानंतर इथे वांग्याची भाजी, चपाती आणि भात, लोणचं असं जेवण बनवलेलं. आणि जेवण झाल्यानंतर बच्चू आणि बच्चूचे बाबा इथे झोपून गेले मस्तपैकी. तर ते झोपले तोपर्यंत मी घरातली कामं आवरली. तर फरशी पुसली, परत भांडे, कपडे आणि जे काही भाजी मी आणलेली ते सगळी साफ करून इथे फ्रीजमध्ये नीट ठेवून दिली. आणि किचन ओटा पण मग क्लीन केला. कारण मग आठवडाभर कधी कधी पॉसिबल होतं, कधी कधी नाही होत, कधी कधी घासते किंवा मग म्हटलं आज आहे वेळ तर पूर्ण किचन ओटा घासून घेतला. आणि कपडे वगैरे फोल्ड केले जे सुकलेले होते ते. आणि म्हणजे सगळी घरातली ऑलमोस्ट सगळी कामं आवरली. इथे मी भाजी निसते तरी पण हे दोघंजण अजून झोपलेलेच होते. मग मी माझी फ्रेश वगैरे झाले आणि बाहेर इथे थोड्या वेळ बसलेले आणि शांत वातावरणात. आणि संध्याकाळी बच्चूचे इथे असे फ्रेंड्स आले होते, बच्चू त्यांच्यासोबत खेळते. तर असा होता माझा संडेचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.